जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन चालले ते नेमकंच गावात येऊन बसलो होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हा का तुम्ही ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपले सबस्क्रायबरच वाढत नाही. व्ह्यू पण चांगले आहे, ते चांगले म्हणण्यापेक्षा ठीकठाक आहे नाही का. आपल्यासाठी आपली नवीन सुरुवात आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही नाही का. आज आपला प्लॉट चालू होणार आहे. हा तो आपला आहे ना नानासाहेब पर्पलचा आहे ना, हा सेकंड प्लॉट आहे नाही का. मग आजपासून आहे ना बाग चालू झाला आहे. आणि आज विषय असा आहे का, त्या व्यापाऱ्याचा आहे ना आपल्या काट्यावर एक माणूस बसायचा, तर आज तो माणूस नाही. आज स्वतः तुमचा भाऊ काट्यावर बसणार आहे नाही का. काट्याला सुरुवात तर झाली होती 10 किलोची जाळी. मग प्रत्येक पाटीमध्ये ना 5-5 किलो भरायचं काम चालू होतं. ना आपले माणसं पण आहे ना माल देताना ना मोंड्याची जाळी वेगळी, तळीची जाळी ना वेगळी देते. मग त्याच्यामध्ये आपण पाट्यामध्ये बी सेपरेटेशन करेल नाही का. निळी पाटी तळीला आणि हिरवी पाटी मोंड्याला. काय चाललं होतं भरायचं काम. पहिले दिवशी काटा लवकर आवरून गेला तर नाही का. आपला 15 क्विंटल माल होता, त्याच्यामुळे लवकर काटा आवरून गेला तर. मग काय एमटी जाळ्या मोजून आणि एका साईडला लावून घेतले. आणि आपल्या जेवढे पण जाळ्या भरले होते तेवढ्या पण मोजून आणि काय मग गाडीची वाट पाहत बसलो होतो. 2 वाजेला तर काटा आवरून पण गेला तर गाडी येणार होती 3 वाजता. हा प्लॉट चालू होऊन आज दुसरा दिवस झाला. हे टोटल 15 गल्ले आहे ना, तर मग हे 10 गल्ले झाले, अजून 5 गल्ले राहिले. रोजचं 14-15 क्विंटल आहे. कमी होता माल थोडंसं, पण मग ठीक आहे, काही अडचण नाही का. असं काय आहे. खाली झाला आहे आपण. आणि आता जो खाली झालेला बाग होता ना, त्याच्यामध्ये आपल्याला राऊंडअप मारायचे. चला राऊंडअप मारून घेऊ. काटा पण लवकर आवरून गेला तर, कारण सकाळी काटा आहे ना आम्ही आज लवकर चालू केला, तर 10:30 वाजता काटा चालू केला. 1 वाजेपर्यंत काटा आवरून गेला. नंतर काय जेवण करून मग काय थोडासा आराम केला. मग आता काही 4 वाजले. म्हटलं याला राऊंडअप मारून घेऊ, फास्टमध्ये होऊन जाईल. आणि मग उद्या का हा प्लॉट खाली झाल्यानंतर ना याला मशीनने पहिले ना हा हे जे गवत दिसते याला आपण झारडं म्हणतो, तो पहिला काढून घेऊ आणि मग पाहू काय करायचे ते. ग्रास कटिंगचं तर मशीन आहे आपले का. मग काही ग्रास कटिंगला सुरुवात करून दिली ती. आणि याच्यात विषय असा होता काही ग्रास कटिंग करून ना 1 दिवस सुकून येणार होतो आणि लगेच राऊंडअप मारणार होतो. म्हणजे जे काही राहिलं असेल ना ते लगेच जळून आणि लगेच त्याचा कार्यक्रम नाही का. आणि व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत जर पाहत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं ना तर मला पण नाही का पुढचे व्हिडिओ बनवायला थोडंसं प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे बघा सबस्क्राईब करा, काही विषय नाही का. तुमच्या भावाला सपोर्ट राहून द्या, असंच राहून द्या जसं आजपर्यंत दिला. सुरुवात तर काही आत्ताशी झाली, त्याचा काही विषय नाही. चला तुमच्यासाठी कार्यक्रम तर चालूच राहील असे रोज कामाचे आपले व्हिडिओ. आता आपल्या व्हिडिओमध्ये विषय काय माहिती का, आपण शेतीचेच कामं करतो, त्याच्यामुळे तेच व्हिडिओमध्ये राहील, दुसरं काही नाही राहणार नाही का नवीन. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.